मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत आणि तुम्ही जे बघताय ते जनमंतक मराठी. सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यात. काही दिवसावरती मतदान आलेलं आहे. म्हणजे 7 तारखेला मतदान आहे, 9 तारखेला त्याचे मतदानाचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एकूणच महाराष्ट्रामध्ये बदलत असलेलं वातावरण आणि बदलत्या घडामोडी, त्याचबरोबर आपण ज्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरतो आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जातो आहे, गावात जातो आहे, विकासावरती ही निवडणूक लढली जाते. नागरिक आता सुज्ञान झालेत. असं असताना देखील जे महानगरपालिकेला लातूरमध्ये काँग्रेसला जे भरभरून यश मिळालं, त्याचा कुठंतरी परिणाम तो खेडेगावांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता मी आहे ते पानगाव सर्कलमधली गोपाळवाडी आहे, खरवळा सर्कलमधली गोपाळवाडी आहे. इथं जे सुरेश लांडे पंचायत समितीमध्ये, ह्याच्या अगोदर त्यांनी इथं सत्ता भोगले, पक्षांतर झालं, मग ते काँग्रेसमध्ये आले. यांचा बराचसा इतिहास आहे. एकूणच आता तुमचा हे अनुभव पाहता सध्याची जो जनता प्रतिसाद काय देते? आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये माननीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी जे काही त्यांच्या पूर्ण राजकीय जीवनामध्ये काही काम केलं, त्याचा निश्चितपणे महाराष्ट्रावर प्रभाव आहे, जिल्ह्यामध्ये आहे. त्या प्रभावाची जाण ठेवून आपल्या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे काँग्रेस ही पूर्णपणे यशस्वी होईल असं मला वाटतं. अनेक दिवसापासून तुम्ही राजकारणामध्ये आहात, सक्रिय आहात. अगोदर तुम्ही भाजपमध्ये होतात, आता आपल्या काँग्रेसमध्ये आलात. भाजप आणि काँग्रेस याच्यामध्ये काय फरक वाटला आणि काँग्रेसच का तुम्ही निवडलं? तसं तर मी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या सहवासातून घडलेला मी कार्यकर्ता आहे. त्यांनी मला 2000 साली राजकारणात आणलं. मी खरं तर व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टर म्हणून आहे. माझी इच्छा नसतानाही त्यांचा स्पर्श झाला पनगेश्वर कारखान्याच्या माध्यमातून आणि मला त्यांनी 2002 साली पंचायत समितीला कारेपूर मतदारसंघातून उभा केलं. त्या माध्यमातून मी त्यांच्याजवळ माझी झाली आणि मला राजकारणामध्ये काम करण्याची संधी मिळाली. परंतु आज पाहिलं तर गेल्या ह्या 5-6 वर्षापासून, गेल्या 30 वर्षापूर्वीपासूनची जी काही भाजप मला माहिती होती, त्यांचे जे काही समजा ध्येय धोरणं पक्षाचे, का तर आम्ही देशामध्ये 2 खासदार भाजपचे असतानापासून त्या प्रक्रियेमध्ये मी त्या पक्षाचं काम करत होतो. परंतु आज ती भाजप नाही आहे. आज खूप लोकांची वेगवेगळ्या पद्धतीची काही कारणास्तव त्या पक्षामध्ये भरती झाली आहे आणि जे भाजपचे जे संस्कार होते ती आता सध्या राहिलेले नाहीत. आणि मग ते संस्कार न राहिल्यामुळं आणि मुंडे साहेबासारखे नेते स्वर्गीय झाल्यामुळं आणि आजच्या लोकांचे मला विचार न पटल्यामुळं, ज्यांच्या हातात या भागाचे भाजपचे सूत्र आहेत, त्यांचे माझे विचार न जुळल्यामुळं मी ते पक्ष सोडला आणि आपल्या जिल्ह्यामध्ये माननीय विलासराव देशमुख साहेबांचं सहकार, महर्षी दिलीपराव देशमुख साहेबांचं ह्यांचं चांगलं प्रभुत्व आहे. ते काम चांगल्या संस्कार पद्धतीनं करतात पूर्वीपासून. हे थोडंसं निदर्शनास मला माझ्या मनानं वाटलं, म्हणून ह्या पक्षामध्ये मी प्रवेश केला. तर आता काय असते, प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या चुकीवर पांघरून टाकते. म्हणजे बोलायला नाहीत का शब्द त्यांच्याकडे? असंच म्हणावं लागेल. मी उदाहरण म्हणून देतो. मी मागच्या टर्ममध्ये पानगाव जिल्हा परिषदचा सदस्य आणि आत्ताचे जे उमेदवार आहेत खरोळा मतदारसंघाचे, ते मागच्या वेळेस त्यांचे बंधू इथलेच जिल्हा परिषद सदस्य होते. माझ्या पूर्ण मतदारसंघामध्ये मी तर ओरिजिनल क्लास 1चा कॉन्ट्रॅक्टर असून, परंतु जिल्हा परिषद अंडर 1 रुपयाचं काम असेल किंवा लाखोचं असेल, कोटीचं असेल, कुठलंही काम मी स्वतः कधी केलं नाही. कुठल्या कार्यकर्त्याकडून कधी कमिशन घेतलं नाही आणि कामात जे बी मी काम करतो ते अगदी क्वालिटीचं करतो. पिढ्यानपिढी कारेपूरमध्ये गावात येण्यासाठी बसस्टँडपासून रस्ता व्यवस्थित नव्हता. उलट त्या इस्टिमेटमध्ये डांबरी रस्ता होता, परंतु मी चीफ इंजिनियर सारख्यांच्या व्हिजिट ठेवून तिथं डांबरी रस्ता टिकणार नाही, करून उपयोग नाही, म्हणून तिथं सिमेंट रोड करून दिलाय. त्याची क्वालिटी तुम्ही आज बघा. आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी तळणीमध्ये काम केलंय.
त्याची क्वालिटी बघा. पहिल्या पाण्यात वाहून गेला. उलट माझं त्याच्यावर असं म्हणणं आहे की पत्रकार लोकांनी तिथलं बी काम पाहावं किंवा त्याची चौकशी लावायला हवी. आणि इथली बी चौकशी तर आमदारने लावली होती पण त्याच्यातून निष्पन्न काही झालं नाही. फक्त वैयक्तिक विरोध म्हणून त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या.